बातमी समोर येते ती पाहूयात। शिरूरच्या पिंपरखेडमध्ये बिबट्याचा हल्ला पाहायला मिळालाय। 13 वर्षीय मुलाचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। पुणे नाशिक महामार्गावरती मंचरमध्ये ग्रामस्थांचं पुन्हा आंदोलन सुरू आहे। बिबट्यांच्या हल्ल्यावरती उपाययोजना कराव्यात अशी स्थानिकांची मागणी आहे आणि त्यासाठी रास्ता रोको सुद्धा केला जातोय। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ठिगळे यांच्याकडून। सुनील, आपण पाहतोय कालपासून खरं तर हे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। वन विभागाची गाडी जाळली, कार्यालय जाळलं, रास्ता रोको सुद्धा कालही केला होता। आज पुन्हा गर्दी वाढलेली दिसतेय, काय अपडेट? नक्कीच शेजार ज्या पद्धतीने पाहिले की काल जो हल्ला बिबट्यावरती झाला, बिबट्याने हल्ला जो केला त्यामुळे कुठेतरी जे नागरिक आहेत ते संतोष झालेले पाहायला मिळाले। काल ज्या पद्धतीने पाहिलं की काल वन विभागाची गाडी सुद्धा त्या ठिकाणी जाळलेली पाहायला मिळाली। त्यासोबत वन विभागाचं जे कार्यालय आहे ते कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी जाळलं होतं। आज पुणे नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये जो रास्ता रोको आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी आताच नुकतेच शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग झालेले पाहायला मिळते। कुठेतरी बिबट्यांवरती ठोस उपाययोजना करावा तरच आम्ही आंदोलन सोडू, हा रास्ता रोको बंद करू अशी मागणी या ठिकाणी खरं तर ग्रामस्थांनी केलेली पाहायला मिळते। कारण की काल दुपारच्या सुमारामध्ये ज्या पद्धतीने रोहनवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यानंतर अजूनही तो मृतदेह खरं तर त्या ठिकाणी अंत्यविधी केलेला नाही आहे। त्यामुळे सध्या जे नागरिक आहेत ते नागरिक संतप्त झालेले आहेत। आम्हाला ठोस उपाययोजना द्या तेव्हाच आम्ही आंदोलन सोडू, त्यानंतर अंत्यविधी करू अशी भूमिका सध्या या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतलेली पाहायला मिळते। आपण जवळपास पाहतो 2.5 तासापासून या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती रास्ता रोको जे आंदोलन आहे ते सुरू झालेलं पाहायला मिळते। मोठ्या संख्येने सध्या जे ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत ते या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग झालेलं पाहायला मिळते। खरं तर बिबट्याला मारण्यासाठी आदेशही काढण्यात आले, त्या ठिकाणी जे शूटर आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी गेलेले पाहायला मिळते। मात्र याबाबत ज्या ठोस उपाययोजना आहेत त्या उपाययोजना पहिल्या द्या तरच आम्ही या ठिकाणचा जो रस्ता रोको आहे तो या ठिकाणी संपवू अशी भूमिका या ठिकाणी नागरिकांनी घेतलेली पाहायला मिळते। आता या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आलेले आहेत। नक्की अमोल कोल्हे काय बोलतात याकडे सर्वांचं आता लक्ष लागलेलं आहे, कारण की अनेक बिबट्याने हल्ले केले, त्यामुळे आतापर्यंत जवळजवळ 54 ते 56 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यामुळे या ठिकाणी जे नागरिक आहेत ते ग्रामस्थ नागरिक झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। शेजल, निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर अमोल कोल्हे हे आता आंदोलकांच्या भेटीला पोहोचलेले। ही दोनही दृश्य बघा, पहिली दृश्य कालची आहेत। काल आपण पाहिलं होतं महामार्गावरती टायर जाळलेले होते, शिवाय वन विभागाचं वाहन आणि वन विभागाचं कार्यालय जाळलेलं होतं। तर दुसरीकडे आपण पाहतोय बिबट्यांच्या हल्ल्यावरती उपाययोजना करण्याची मागणी जी आहे ती अमोल कोल्हे यांच्याकडे ग्रामस्थांनी केलेली आहे। तर पुणे नाशिक महामार्गावरती हे आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि थेट या बिबट्यांना गोळ्या झाडाव्या अशी मागणी अमोल कोल्हे यांनी देखील केलेली होती। आणि आता आपण जर पाहतोय तर अमोल कोल्हे स्वतः या आंदोलकांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। या आंदोलनामध्ये ते देखील सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळतंय।